ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. ग्रामपंचायत कारभाराच्या चौकशीसाठी उपोषण सुरू. सेनगाव तालुक्यातील पुसेगाव ग्रामपंचायतीमार्फत 15व्या वित्त आयोगातर्फे कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत भारतीय जनसंसदेच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे. रविवार उपोषणाचा तिसरा दिवस होता. 15व्या वित्त आयोग व स्वच्छ भारत अभियानांतर्गत सांडपाणी व्यवस्थापनाची कामे न करताच निधीत गैरव्यवहार केल्याचा आरोप उपोषणार्थी मोहम्मद रिजवान तांबोळी यांनी केला आहे. प्रशासनाकडून आश्वासने देण्यात आली, प्रत्यक्षात कारवाई मात्र झाली नसल्याने तांबोळी यांचे म्हणणे आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याकरिता 9 ऑगस्टपासून मोहम्मद रिजवान यांनी जिल्हा कचेरीसमोर उपोषण सुरू केले आहे. निवेदनावर भारतीय जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर धायगुडे, तालुकाध्यक्ष मोहम्मद रिजवान तांबोळी, मयुना बेगम, मोहम्मद नूर तांबोळी, संजय आंबोरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली. मोहम्मद रिजवान मोहम्मद नूर तांबोली, ग्रामपंचायत सदस्य पुसेगाव. ग्रामपंचायत पुसेगावच्या भ्रष्टाचार संबंधी समोर उपोषणाला बसलेलं दिनांक 9/8/2024 पासून उपोषणाला बसलेलं व या ग्रामपंचायतच्या विषय संदर्भी 15 ऑगस्ट रोजी मी गेल्या वर्षी उपोषण केलेला होता व आता उपोषण करून 3 ते 4 निवेदन देऊन सुद्धा त्याची काही दखल घेण्यात आली नाही. आज दिनांक 9 तारखेपासून तर 12 तारखेला आज 4 दिवस झाले तरी प्रशासनाची येणं जाणं भेटीगाठी देणं सुरू आहे, पण कोणतीही त्याची दखल घेण्यात येत नाही. तसेच आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, जे की ह्या मागण्या आहेत, या मागण्या आमचं म्हणणं आहे की या 5ही मागण्या आम्हाला याचा अहवाल द्यावा आणि या अहवालानुसार त्याची चौकशी करून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावा, तसेच त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा ही आमची मागणी आहे. ही मागणी पूर्ण झाल्यास मी उपोषण सोडण्यास तयार आहे असं मी प्रशासनाला कळविले आहे. तरी प्रशासन यावर कोणतीही दखल सध्या तरी घेताना दिसत नाही. ही मागणी किती दिवसपासून चालू आहे तुमची कारवाई? ही आमची ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून 2021 पासून आमचे निवेदन या प्रशासनाला देणं. 2021 पासून हीच मागणी होती का तुमची? हो, आमची हीच मागणी आहे. 3 वर्ष झाले तरी बी मागणी झाली नाही. केंद्र सरकारची स्वच्छ भारत अभियानाची एक स्कीम होती जी भारत सरकारनं राबवली होती. ती स्कीम आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतनं ते काम केलेलं आहे. 42,33,000 रुपयाचं काम आहे, परंतु स्पॉटवर ते काम 5 ते 10 लाखाचंही काम त्या जागेवर केलेलं नाही. म्हणून या कामामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. म्हणून आमची प्रशासनाला प्रमुख मागणी आहे की या कामाची चौकशी करून याच्यावर जे बी रिकव्हरी शासनाची निघत ही शासनाची रिकव्हरी करण्यात येईल. तरी आता शासनाने तुमच्या ग्रामसेवक आणि सरपंचावर रिकव्हरी करण्यात येईल. आता तुम्ही समाधान झाला नाही तर पुढे काय करणार तुम्ही? हे आमचे आंदोलन सुरूच राहील. मी माझं उपोषण सोडणार नाही. जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण करण्यात येणार नाही तोपर्यंत मी माझं उपोषण सोडणार नाही. तुमच्यासोबत किती बसलेले लोक? माझ्यासोबत मी स्वतः माझ्या लेटर पॅडवर भारतीय जनसंसद या नात्याने मी तालुकाध्यक्ष आहे, त्या माझ्या लेटर पॅडवर मी बसतो व तसंच मी ग्रामपंचायत सदस्यसुद्धा आहे व माझ्या गावातील ज्या वार्डात जे काम झालेलं आहे त्या वार्डातील गावातील ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत, हे माझ्यासोबत बसलेले आहे. ठीक. हे गावातील ज्येष्ठ नागरिक व ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांनी जे व्यक्ती गावात राहत नाही अशा व्यक्तींचे खोटे फायली भरून त्यांना घरकुलाचा लाभ दिला आहे. जे व्यक्ती गावात राहत नाही, त्याची कोणतीही मालमत्ता गावात नाही, अशा व्यक्तीच्या घरकुलामध्ये नाव आलेले आहे. म्हणून आमची मागणी आहे की जे खोटे नमुना नंबर तयार करून ज्यांनी घरकुलं दिलेली आहे अशा ग्रामसेवकावर बडतर्फाची कारवाई करावी, त्याला निलंबित करावे व त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. कोण आहे ते ग्रामसेवक तुकाराम साठे म्हणून आहे आणि आमचा गाव 15,000 लोकसंख्येचा गाव आहे. आम्हाला ग्रामविकास अधिकारी लागतो, परंतु प्रशासनाला वारंवार तक्रार देऊन अर्ज देऊन सुद्धा त्यांनी आमची तक्रारीची दखल नाही घेतली व आम्हाला ग्रामसेवक हे दिलेला आहे. ग्रामसेवकच्या विरोधात तुम्ही तक्रार दिली होती का? हो, तक्रार दिलेली आहे. कोणाकडे दिली होती? सीओ साहेबांकडे.
शिवसाहेबांनी आतापर्यंत घेतली नाही काही का दखल? कारवाई केली नाही. त्याची रिसूड आमच्याकडे आहे. किती केव्हा दिली होती तुम्ही? रिसूड 22/9/2022 रोजी. 22 वर्ष 2-3 वर्ष झाले तरी बी कारवाई झाली नाही. 2023ला आम्ही दिली. त्याची रिसूड आमच्याकडे उपलब्ध. मध्ये ग्रामसेवक यांनी वार्षिक ग्रामसभा ह्या 6 घेणं लागतात शासनाच्या जी आरनुसार, परंतु ग्रामसेवक पुसेगाव यांनी 3.5 वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे, तरी सुद्धा आतापर्यंत फक्त 3 ग्रामसभा घेतली आहे. ते बी एक कोरोनामध्ये एक म्युच्युअल ग्रामसभा घेतली, एक गावातील लोकांना न सांगता भवानी मंदिरावर घेतली आणि एक जी खरी ग्रामसभा घेतली त्यांनी ग्रामपंचायत समोर. बाकी 3.5 वर्षामध्ये फक्त 3 ग्रामसभा घेतल्या आहेत. याच्यात त्यानं कर्तृत्वात खूप मोठा कसूर केलेला आहे. म्हणून आम्हाला प्रशासनाला ही विनंती आहे की त्याच्यावर कठोर कारवाई करून त्याला बडतर्फ करावं, त्याच्यावर एफ.आय.आर. दाखल करावी. ग्रामसेवक आणि सरपंच या दोघांही याच्यामध्ये सहभाग आहे.